मंडळी, भाजपमध्ये जाण्याचा अवघ्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेने असा कोणता निर्णय घेतला की संपूर्ण राजकीय समीकरणच बदलली? जयंत पाटलांनी खरोखर गेम फिरवला का? आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अचानक ब्रेक का लागला? राहुरीपासून मुंबईपर्यंत, शरद पवार गटापासून भाजपपर्यंत आणि विधान परिषद निवडणुकांपासून भविष्यातील विधानसभा राजकारणापर्यंत अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या सगळ्या घडामोडींमागचं नेमकं राजकारण काय आहे? आपण ते आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर मंडळी नमस्कार, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी राज्यमंत्री आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे. मागील काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या. या चर्चांना इतकं बळ मिळालं की अनेक माध्यमांनी त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त दिलं. काही वृत्तांमध्ये तर प्रवेशाची तारीखही निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला. बुधवारी किंवा गुरुवारी प्रवेश होईल अशी चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी तर विधान परिषद उमेदवारीशीही त्यांचं नाव जोडलं जाऊ लागलं. यामागचं कारण म्हणजे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान घडलेल्या काही महत्त्वाच्या राजकीय घटना. राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी तयारीत होते, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. त्यानंतरच तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग गेला. फक्त एवढंच नाही, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांना मोठी संधी मिळू शकते अशाही चर्चा सुरू झाल्या. प्राजक्त तनपुरे हे केवळ एक माजी आमदार नाहीत, ते नगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय घराण्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे वडील प्रसादराव तनपुरे हे देखील जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं नाव होतं. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंना राजकारणाचा वारसा लाभला. राहुरी मतदारसंघात त्यांनी अनेक वर्ष संघटनात्मक काम केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राजकीय जाळं तयार केलं. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. 2019मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये त्यांनी काम केलं. त्यामुळे त्यांची ओळख केवळ राहुरीपुरती मर्यादित राहिली नाही, तर राज्यस्तरावर त्यांचं नाव पोहोचलं. मात्र 2024ची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली मोठा टर्निंग पॉईंट ठरली. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. त्यातच राज्यातील बदलत्या राजकारणामुळे अनेक नेते पक्षांतर करत होते. काहींना मंत्रिपद मिळत होती, काहींना सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान मिळत होतं. याच पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांनी केलेली एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासोबत पक्षात असलेले काही जण दुसऱ्या गटात गेले आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, मात्र आमच्यासारखे निष्ठा जपणाऱ्या लोकांचं राजकारण संपत चाललंय, याचं दुःख वाटतं. त्यांनी पुढं असंही म्हटलं होतं की 2024मध्ये घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला होता, पण मी निष्ठा आणि तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की जे तत्वांशी जोडलेले राहतात त्यांचं राजकारण संपतं आणि जे तडजोड करतात ते मोठ्या पदांवर पोहोचतात. या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज व्यक्त केला की तनपुरे त्यांच्या भविष्यातील राजकीय पर्यायाबाबत गंभीरपणे विचार करत आहेत. कारण राज्यातील राजकारणात सत्तेचं महत्त्व वाढलेलं असताना विरोधी पक्षात राहणाऱ्या नेत्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधील बदलानेही राजकीय चर्चांना उधाण आलं. भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी फेसबुकवरील डीपी बदलून जयंत पाटील यांचा फोटो लावला. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यामुळे हा केवळ फोटो बदलण्याचा विषय नव्हता, अनेकांनी त्याकडे राजकीय आणि भावनिक संदेश म्हणून पाहिला. काहींनी हा पक्षाशी असलेल्या नात्याचा संकेत मानला, तर काहींनी हा शेवटच्या क्षणी दिलेला राजकीय संदेश असल्याचं म्हटलं. याच काळात अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्ह्याचं राजकारण आणखीन तापलं. भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने या जागेवर त्यांचा जोरदार दावा आहे. मात्र महायुतीतील अजित पवार गटाने ही जागा सोडण्यास नकार दिला. दुसरीकडे शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने समीकरणानं एक नवीन वळण मिळालं होतं. यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरेंना भाजपकडून संधी मिळू शकते का, यावर चर्चा सुरू झाली. मात्र इथेच आणखी एक महत्त्वाची घडामोड झाली.
विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जोरदार भूमिका घेतली. त्यांनी देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पत्नी प्रीती कदम, ज्येष्ठ नेते प्राध्यापक भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष वसंत लोढा यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची नावे पुढे करत पक्ष नेतृत्वाचं लक्ष वेधलं. राजकीय विश्लेषकांच्या मते ही भूमिका म्हणजे बाहेरून येणाऱ्या नेत्यांना तातडीने मोठी संधी देण्याबाबतचा अप्रत्यक्ष विरोध मानला जात आहे. यामुळे भाजपमध्ये ही निष्ठावंत विरुद्ध बाहेरून येणारे नेते अशी चर्चा सुरू झाली. राम शिंदे यांनी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं असलं तरी या भूमिकेची राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. आणि मग आला सर्वात मोठा ट्विस्ट. भाजप प्रवेशाच्या काही तास आधीच प्राजक्त तनपुरे सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. ही भेट होताच संपूर्ण राजकीय चित्रच बदललं. कारण भाजप प्रवेश निश्चित मानला जात असताना अचानक पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क का वाढला असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे राहुरी पोटनिवडणुकीनंतर तनपुरे प्रथमच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी प्रत्यक्ष संपर्कात आल्याचं पाहायला मिळालं. राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा सुरू झाली की जयंत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन तनपुरे आणि पक्ष नेतृत्वाबद्दल संवादही वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं राजकीय वजन. अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना उभी करण्यात तनपुरे कुटुंबाचा मोठा वाटा मानला जातो. प्रसादराव तनपुरे यांच्यापासून सुरू झालेला हा राजकीय वारसा प्राजक्त तनपुरेंपर्यंत पोहोचला. त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित नेते नाहीत. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. याच कारणामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांकडे राज्यभरातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे शरद पवार गटासाठी सध्या प्रत्येक मोठा नेता महत्त्वाचा मानला जात आहे. कारण पक्ष फुटीनंतर अनेक बडेचेहरे वेगवेगळ्या दिशांनी गेले. काही अजित पवार गटात गेले, काहींनी स्वतंत्र भूमिका घेतली. अशा परिस्थितीत प्राजक्त तनपुरे यांच्यासारखा नेता भाजपमध्ये गेला असता तर तो केवळ एक पक्षांतर राहिलं नसतं, तो शरद पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला गेला असता. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची भेट अधिक महत्त्वाची मानली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते ही केवळ औपचारिक भेट नव्हती, कारण भाजप प्रवेशांच्या चर्चा शिगेला पोहोचलेल्या असतानाच ही भेट झाली. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने तनपुरेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला का? त्यांना पक्षात महत्त्वाची भूमिका देण्याबाबत चर्चा झाली का? भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत काही आश्वासन देण्यात आलं का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये या संभाव्य प्रवेशाबाबत सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र दिसत नव्हतं. कारण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरले होते. अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेले कार्यकर्ते आणि नेते उमेदवारीची अपेक्षा ठेवून होते. अशावेळी बाहेरून येणाऱ्या नेत्याला थेट मोठी संधी दिली गेली तर त्याचा संदेश संघटनेत वेगळा जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. याच संदर्भात राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राजकारणात अनेकदा नेते थेट बोलत नाहीत, पण त्यांच्या वक्तव्यामधून स्पष्ट संदेश दिला जातो. राजकीय विश्लेषकांच्या मते राम शिंदे यांची भूमिका ही त्याच प्रकारची होती का? दुसरीकडं अजित पवार गटाने ही विधान परिषद जागेबाबत आपला दावा कायम ठेवला होता का? म्हणून महायुतीतील अंतर्गत समीकरणं या निर्णयावर परिणाम करू शकतात, अशी चर्चा होती. याचमुळे प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतराचा विषय हा केवळ एका व्यक्तीचा निर्णय राहिलेला नाही. त्याचा संबंध विधान परिषद निवडणूक, महायुतीतील जागा वाटप, भाजपमधील अंतर्गत राजकारण, शरद पवार गटाची ताकद आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांशी जोडला गेला. आजही अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे की जर प्राजक्त तनपुरे पक्ष बदलतात तर त्याचा परिणाम फक्त राहुरीपुरता मर्यादित राहणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक स्थानिक राजकीय समीकरणावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीवरही त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणूनच सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या पुढील निर्णयाकडे लागलेलं आहे. एकीकडे भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू आहेत, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची भेट आहे, तिसरीकडे जयंत पाटील यांची भूमिका आहे आणि चौथ्या बाजूला विधान परिषद निवडणुकीचे राजकीय गणित आहे. या सगळ्या घडामोडींचा अंतिम परिणाम काय होणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की आहे, प्राजक्त तनपुरे यांच्या एका निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्या तरी सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर या प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळालेला आहे. आता प्राजक्त तनपुरे स्वतः कोणती भूमिका जाहीर करतात, भाजपमध्ये प्रवेश करतात की शरद पवार गटातच राहतात, याकडे केवळ अहिल्यानगरचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
आणि येणारे काही दिवस या संपूर्ण राजकीय नाट्याचं सर्वात महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच राजकीय घडामोडी, ब्रेकिंग अपडेट्स आणि सखोल विश्लेषण पाहायचं असेल तर सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका.